मी राजश्री येवले. मी नवी मुंबई सांगपाडा येथे प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेना पक्षाचं काम करत आहे. तर मला सर्व जनतेला हे सांगायचंय की महिलांचं शोषण त्यांच्या घरापासून ते बाहेर समाजापर्यंत बाहेर होतं ते आपण टीव्हीवर पाहतो. पण रिअल मध्ये काही पक्षांमध्ये पण महिलांचं शोषण केलं जातं. ते कसं की महिलांचा वापर केला जातो. तुम्ही काम करा, कार्य करा, घरदार सोडून काम करा, घरातला पैसा अडका सगळं त्या कामासाठी लावा. आज मी 8 वर्ष झालं म्हणजे शाखा चालवते एक महिला म्हणून. नाही म्हटलं तर कमीत कमी 15,000 रुपये भाडं अशी मी शाखा चालू केलेली. आता त्या शाखेचं 20,000 भाडं आहे. त्याच्यातून आले प्रति महिन्याला 2-2 प्रोग्राम आले समाजासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण याच्यासाठी मी काम केलं. आणि एवढं म्हणजे एवढा जनसमुदाय, एवढी संघटना मजबूत केली की विभागामध्ये महिलांना 20-25 बचत गट काढून दिले, हजारो महिला संघटित केल्या. आणि एवढा मोठा मॉब करत असताना जे मला कष्ट झालं, मला जेवायला सुद्धा वेळ भेटत नव्हता, एवढं मी कार्य केलं. आणि शिवसेनेमध्ये आधी राष्ट्रवादीमध्ये काम करत होते तेव्हा पण तसाच त्रास होत होता की बाबा त्यावेळी महिलांना शासकीय सुविधा भेटत नव्हत्या. त्यामुळे महिलांचं कसं सगळं व्यवस्थित सांभाळून त्यांना शासनाकडून सुविधा कशा भेटतील हा महिलांचा विचार असतो कायम. आणि ते मला करता येत नव्हतं. म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या इकडे प्रवेश केला का तर महिलांना माझ्या सगळ्या सुविधा भेटतील, बचत गटांना सुविधा भेटतील. पण खरोखर 1 रुपया न घेता मी त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय. दुसऱ्यांगत पैसा घेऊन मी प्रवेश केलेला नाही. आज माझा 21 वर्षाचा मुलगा 2015 मध्ये रेल्वे अपघातात मरण पावला. मी जगू का मरू अशी माझी परिस्थिती झालेली. पण मी विचार केला की समाजात माझ्यासारख्या अनेक महिला असतील, त्यांना पण अशा किती गोष्टींचा सामना करावा लागत असेल. आणि त्यामधून मी हा समाजसेवेचा वसा घेतला, स्वतःला त्याच्यात गुंतवलं. महिलांना मार्गदर्शन शिबिर, समाजात कसं वावरायचं, कसं सक्षम बनायचं, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, हे मार्गदर्शन नेहमी मी महिलांना दिलं. आणि हे करत असताना मग यांच्या जेव्हा शिवसेनेतून मला बोलवलं की शिवसेनेत माझा प्रवेश या लोकांनी घेतला, त्यावेळी अक्षरशः सगळ्यांना माहिती आहे मी फक्त पाडा वाचला तो शासकीय सुविधांचा वाचला माझ्या महिलांना काम करण्यासाठी, की काही महिला ज्या ज्या क्षेत्रात अव्वल आहेत त्यांना तुम्ही रोजगार द्या. आणि ते हो पण बोलले. पण आज सगळे 3 वर्ष झालं ना आमच्या शाखेला कसली यांनी मदत केली, ना माझ्या कुठल्या महिलांना काय दिलं. तरी सुद्धा पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करत राहिले की येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये माझा विचार केला जाईल. आणि कालपर्यंत म्हणजे काल माझ्या विभागामध्ये ह्यांनी कोणी मेसेज सोडले आणि मला रात्रभर 12-1 वाजेपर्यंत एवढ्या शुभेच्छा येतात की तुमचं तिकीट फायनल, कॉंग्रॅच्युलेशन. शेवटचा मेसेज पण मी दाखवू शकते की 1 वाजता आलेला, तो सुद्धा की ताई झालं तुमचं फायनल, नका टेन्शन घेऊ. आणि तरी पण मी ह्याच्यात नव्हते, कारण मला जेव्हा मला स्वतः कॉल येईल तेव्हा मी म्हणत होते मला कॉल नाही आणि ह्यांना कसं माहित पडले. म्हणजे कुठेतरी ह्यांना भीती होती की येवले ताई काहीतरी करतील आणि दुसरीकडे जातील. म्हणजे तुम्ही महिलेला किती हे करता की तिनं कुठे जायचं नाही, काय करायचं नाही. आणि पक्ष आज आज ऑफिस चालवत असताना 70-80 लाखाला विकलेला माझ्या रूमचा 1-1 रुपया मी ह्याच्यात घातलेला आहे. आणि हे करत असताना तुम्ही आमचा विचार का नाही करत कुठलाच. आणि त्यांनी मला तसं गाफील ठेवलं की तिकीट फायनल झालं. सकाळी तरी मला माहित होतं, मी सकाळी 8 वाजता मध्यवर्ती कार्यालयाला गेले तर एबीपी फॉर्म साठी म्हणले साहेब येऊ द्या, साहेब येऊ द्या, किशोर पाटकर साहेब. किशोर पाटकर साहेब आले, कॅबिन मध्ये बसले, ह्याला बोलतात त्याला बोलतात, म्हणायला लागले नाही प्रत्येकाची नावं घेतली जातील, नावाप्रमाणे यायचं, कोणी इथं दरवाज्यात उभं राहायचं नाही. एखाद्या भिकाऱ्यागत वागणूक सगळ्यांना देत होती. आम्ही काय भिकारी आहोत का यांच्या दारात पडलेले? आम्ही कामं केले, पक्षाचे पदाधिकारी आहोत. आम्ही हक्काने गेलेलो तिथे मागायला. तरी पण मी थांबले. तर नंतर मग मी विचार केला की 12 वाजले, म्हटलं मला फॉर्म भरायचा आहे, मी केलेल्या कष्टाचं मला काहीतरी त्याचं हे बनवायचंय, प्लॅटफॉर्म बनवायचंय, माझ्या महिलांच्या आशा अपेक्षा आहेत, मला फॉर्म म्हणलं भरायचंय. मी नंतर एबीपी फॉर्म घेईल. आणि मी फॉर्म भरायला म्हणजे फॉर्म भरण्यासाठी निघून आले की मला कॉल केला आणि मला माघारी बोलवलं. फॉर्म भरायचा टायमिंग होता 2 वाजेपर्यंत. त्यांनी 1-1:15 मी ऑफिसला पोहोचले, पुन्हा मला बसवून ठेवलं, पुन्हा हे जेवायला बसले. मग कुठेतरी ह्यांचा म्हणजे एक तर तिकीट पण नाही द्यायचं, एक तर फॉर्म पण भरून नाही द्यायचा. म्हणजे काय चाललंय काय यांचं? हा, एखाद्या महिलेला तुम्ही किती शोषण करताय. ते शारीरिक शोषण आलं आणि हे शोषण आलं.
म्हणजे आज मी करोडो रुपये त्यामध्ये टाकले, माझा वेळ दिला, माझ्या नवऱ्याने मी वेळ दिला, आम्ही दोघांनी एवढा वेळ दिलेला आहे पक्षासाठी. आणि हे पक्षानं काय केलं? शिंदे साहेब बोलतात लाडकी बहीण लाडकी बहीण, आणि 1,500 रुपयामध्ये तुम्ही लाडक्या बहिणींना खरेदी करू शकता काय? तुमच्या पक्षातल्या पदाधिकारी बहिणींचं काय चाललंय ते बघा अगोदर. हेच मला समाजाला सांगायचंय आणि मला न्याय मिळवून तुम्ही द्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.